डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर माझ्या बायकोला काही ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणे त्यांना घेऊन या, विलास करू, औषधं देऊ, गोळ्या देऊ, काहीतरी विलास करू. पेशंट घरी नाही, मी विलास कसा करू म्हणे. पेशंट घरी बाबा कसा विलास करता येईल? नाही म्हणे, ती माझं ऐकत नाही. कधी कधी ऐकते पण ऐकत नाही. जे काही करायचं ते इथूनच करा. आता डॉक्टरला वाटलं याचं येड्याचं कुठून नादी लागतं. डॉक्टर म्हणे एक काम कर, घरी जा आणि तुझ्या बायकोला किती लावून ऐकायला येतं हे तपासून ये म्हणे. सोपं आहे म्हणे, अगदी सोपं आहे. घरी गेला महाराज, दरवाजाची बेल वाजवली, मुलाला दार उघडलं. मुलाला विचारलं आई कुठं आहे? मुलगा म्हणे स्वयंपाक रूम मध्ये स्वयंपाक करते. आता चेक करायचं होतं, यांनी बाहेरच आवाज दिला. म्हणे अगे भाजी काय केली? बाहेरच्या दारातून आवाज दिला. काय आवाज दिला? अगे भाजी काय केली? काहीच आवाज आला, काहीच प्रतिसाद नाही. याला काय वाटलं, बायकोला बाहेरच्या दारातून ऐकायला येत नाही. पुढे गेला, बेडरूमच्या दाराजवळ गेला, तिथून आवाज दिला. म्हणे अगे भाजी काय केली? काहीच आवाज, काही प्रतिसाद नाही. याला वाटलं बायकोला बेडरूमच्या दारातून सुद्धा ऐकायला येत नाही. आणखी पुढे गेला, किचनच्या दाराजवळ गेला, तिथून आवाज दिला. म्हणे अगे भाजी काय केली? काहीच आवाज नाही. याला वाटलं प्रकरण जरा गंभीर, बायकोला इथून सुद्धा ऐकायला येत नाही. किचन मध्येच गेला डायरेक्ट. बायको स्वयंपाक करत होती, बायकोच्या पाठीमाग उभा राहिला आणि मोठ्याने आवाज दिला. म्हणे अगे भाजी काय केली? आता त्या बाईनं हातातली कढाई दणकन खाली आदळली आणि म्हणाली 4 वेळेस सांगितलं ना तुला बटाट्याची चिकन. काय झालं? 20 वर्ष झाले याला काही ऐकायला येत नव्हतं आणि हा म्हणायचा बायकोला काही ऐकायला येत नाही. दुसऱ्याचे तू दोष काढीशी, कळेल काही तुझे तुला, मना अंतरी नसता प्रीती, राम भेटणे नाही तुला.